नमस्कार. आदेश महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये आता आज संध्याकाळ झाल्याच्या नंतर काही एक्झिट पोल्स यायला सुरुवात झाली आहे. त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेली मुंबई महानगरपालिकेचे पण एक्झिट पोल आलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यांना कुतूहल आहे की ठाकरे बंधूंना किती जागा मिळणार. तर एकंदरीत आपण पाहूया एक्झिट पोलचं काय म्हणणं आहे. तर ॲक्सेस माय इंडियाचा जो एक्झिट पोल आहे त्यांनी म्हटलं आहे की भारतीय जनता पक्षाला 141 जागा मिळू शकतात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे बंधू गटाला 63 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला 14 जागा मिळू शकतात आणि इतर लोकांना 9 जागा मिळू शकतात. एक जेव्हीसीचा एक्झिट पोलनुसार म्हणलं जात आहे की भारतीय जनता पक्षाला आणि शिंदे गटाला मिळून 138 जागा मिळतील. तर उद्धव ठाकरे गटाला आणि ठाकरे बंधूंना 59 जागा मिळतील. तर काँग्रेसला 23 जागा मिळतील. तर अदर्स जे इतर असतील ते 7 जागांवरती असतील. तसं डीवी रिसर्च म्हणून एक्झिट पोल आहे त्यांचं पण त्यांनी म्हटलंय की 107 ते 122 जागा या भाजप आणि शिंदे सेनेच्या युतीला मिळतील. तर शिवशक्ती उद्धव ठाकरे आणि ठाकरे बंधूंना 68 ते 83 जागा मिळू शकतात आणि काँग्रेसला 18 ते 25 जागा मिळू शकतात आणि 10 ते 19 जागा ह्या इतर लोक घेऊ शकतात. तर सकाळच्या पोल्सनी म्हटलं आहे की बीजेपीला 119 सीटा मिळतील. तर ठाकरे बंधूंना 75 जागा मिळतील, काँग्रेसला 20 आणि इतर त्यांनी 0 दिले आहेत. आणि जनमतचे पोलने म्हटलं आहे की 138 जागा त्यांना भारतीय जनता पक्ष आणि युती म्हणजे शिंदे सेनेला मिळतील आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना 62 जागा मिळतील. तर काँग्रेसला 20 जागा मिळतील. तर 7 जागा इतर लोकांना मिळतील. आणि जेडीएसच्या पोलने म्हटलंय की 127 ते 154 जागा या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीला मिळतील. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 44 ते 64 जागा मिळतील आणि काँग्रेसला 16 ते 25 आणि इतरला साधारण 10 ते 21. तर साधारण 1 2 3 4 5 6 एक्झिट पोल्स आहेत टोटल. त्याच्यामध्ये असंच म्हणण्यात येत आहे की भाजप आणि युतीला मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता मिळू शकते. परंतु हे एक्झिट पोल्स आपण पाहिले तर हे जर ग्राउंड रियालिटी आणि एक्झिट पोल्स पाहिले तर हे खूप विरोधाभासी दिसत आहे. कारण की आपण ज्यावेळेला ग्राउंडवरती फिरतो आणि ग्राउंडमध्ये लक्ष टाकल्याच्या नंतर असं होतं की हे एक्झिट पोल्स पेक्षाही वेगळे निकाल उद्या येऊ शकतात. कारण की आज आपण पाहिलं तर कुठेतरी लोकांमध्ये रोष दिसत होता व्यवस्थेविरुद्ध म्हणा किंवा जी इलेक्शन कंडक्ट करत होता अशा इलेक्शन कमिशन विरुद्धही लोकांचा राग येत होता. कारण की लोकांना त्यांची मतदार यादीमध्ये नावं सापडत नव्हती. कोणत्या तरी दुसऱ्याच प्रभागामध्ये त्यांची नावं येत होती. आता सगळ्यात चर्चेत राहिलेला मुद्दा होता तो हात बोटाला लागलेला शाहीचा. त्याच्यावरती लोक नाराजी व्यक्त करत होते की असं इलेक्शन कमिशनने असं वागलं नाही पाहिजे. तर हे जरी पोल्स कुठेतरी भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये मिळत असेल आणि इतर म्हणजे ठाकरे बंधूंना आणि थोडंसं विरोधी पक्षात राहायला मिळत असेल तर कदाचित ग्राउंड रियालिटीशी आपण जर कम्पेअर केलं तर हे पोल थोडेसे विरोधाभासी वाटत आहेत. तर एकंदरीत तुम्हाला काय वाटतं, हे पोल्स खरे वाटतात का आणि ह्या पोल्सची आणि किती उद्याच्या येणाऱ्या निकालमध्ये डिफरन्स असू शकतो? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. विसरू नका. धन्यवाद.